वाटप कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रीय युवक अध्यक्ष वैभवदादा उंडे, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय सोमनाथ काळे साहेब, अक्षयदादा काळे, प्रकल्प अधिकारी युवनाते साहेब, पाटील साहेब, या शाळेचे प्राचार्य गावडे साहेब, सामाजिक कार्यकर्ते अमोलदादा अंकुश, तसेच सर्व शिक्षकवृंद आणि समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की 22 जुलै हा दिवस आपल्या तालुक्याचे, आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जायचा. परंतु दादांच्या निधनानंतर तोच दिवस आता आपण त्यांची जयंती म्हणून साजरा करतो आणि आपल्या आंबेगाव तालुक्यात दादांची पहिली जयंती साजरी झाली. त्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या तालुक्यात जनसेवा सप्ताह आयोजित केला होता आणि त्या अंतर्गत अनेक कार्यक्रमांचं आयोजन आपल्या तालुक्यात केलं होतं. मग त्यामध्ये महिला सक्षमीकरण असेल, आरोग्य शिबिरं असतील, अनेक विविध कागदपत्रे काढण्यासाठी साहेबांनी कॅम्प देखील आयोजित केला होता. त्याचपैकी हस्ताक्षर पुस्तिका वाटप. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आज आपल्या आदिवासी भागासाठी साहेब नेहमीच उभे असतात. प्रत्येक संकटात, प्रत्येक प्रश्नांमध्ये साहेब आपल्या आदिवासी सोबत असतात. आज आदिवासी भागासाठी साहेबांचं अतिशय मोलाचं योगदान आहे. या दादांच्या जयंतीनिमित्त काहीतरी समाजोपयोगी काम व्हावं, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप होतं, परंतु त्यांच्या कलांना वाव मिळावा म्हणून ही आजची हस्ताक्षर पुस्तिका तुम्हाला वाटप करण्यात येत आहे. मी विद्यार्थ्यांना एवढंच सांगेन की इतर कोणत्याही आकर्षित गोष्टींकडे वळू नका, नियमितपणे अभ्यास करा, रोज शाळेत या, आपल्या शिक्षकांचा आदर करा. कारण आज तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य दिलं जातं हे फक्त शैक्षणिक साहित्य नसतं, तर तुमच्या भविष्याला उजाळा देणारा मार्ग असतो. असो, मी सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. कार्यक्रमाच्या निमित्ताने जो आंबेगाव तालुक्यातील ज्या आश्रम शाळा तिथं सूर्यकन वया वाटपाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी जे प्रकल्प अधिकारी साहेब उपस्थित झाले, त्याचप्रमाणे आंबेगाव तालुक्याचे उपसभापती ज्योतिताई बारदे, त्याचप्रमाणे आमचे सहकारी मित्र अक्षय शेटकाळे, त्याचप्रमाणे सोमनाथ शेटकाळे, प्रवीण बारदे साहेब, अमोलराव अंकुश, शिवराज निगोट, उपस्थित सर्व शिक्षक वर्ग, त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि आम्ही सर्व पाहुणे म्हणून इथं आल्याच्या नंतर आपण विद्यार्थी म्हणून जे आमचं सर्वांचं स्वागत केलं त्याबद्दलही आपल्या सर्वांचं मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद करतो. आज ही शाळा जी माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या विचाराने या ठिकाणी उपलब्ध झाली. अनेक चांगल्या प्रकारची शाळा म्हणून याच्यावरती एक चांगल्या प्रकारचं जे मॅनेजमेंट, व्यवस्थापन म्हणून जे प्रकल्प अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल आणि ह्या घोडेगावातील जे ग्रामस्थ मंडळे असतील, एक चांगल्या प्रकारची शाळा जोपासण्याचं काम आपण सर्वांनी केलं. त्याबद्दलही आपल्या सर्वांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो. प्रकल्प अधिकारी साहेबांनी जे सर्व विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं. पण सर, तुम्ही बोलत असताना जे आपल्या भावना मनापासून आणि हृदयापासून त्या ठिकाणी आपण व्यक्त होत होता, पण तुमच्या बोलण्यातून जी व्यक्त करण्याची जी शैली आहे ते नक्कीच तुम्ही एक सर्वसामान्य कुटुंबातून एक आपण म्हणतो परिस्थिती आणि कष्टाची जी झळ ज्या कुटुंबाला पोचते त्याच कुटुंबातून एक प्रशासकीय एक चांगला अधिकारी त्या ठिकाणी होत असतो. नक्कीच तुमच्या बोलण्यामधून एक कष्टातून आलेलं एक चांगलं
नागरिक म्हणून तुमच्याकडे नेहमीच त्या ठिकाणी पाहिलं गेलं पाहिजे. अधिकाऱ्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांगितलं, भविष्य काळामध्ये जीवन जगत असताना आपल्या आईवडिलांनी जे कष्ट करून आपल्या इथपर्यंत पोहोचवले, त्या कष्टाचं काहीतरी चीज झालं पाहिजे किंवा सोनं झालं पाहिजे, हा हेतू तुम्ही मनामध्ये ठेवून एक चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षण तुम्ही घ्या. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर किंवा एक चांगला अधिकारी होसाल किंवा झालंच पाहिजे असं नक्कीच त्यांचं मत नाही. पण माझं पण प्रामाणिक मत हेच आहे का कोणी डॉक्टर, इंजिनियर किंवा अधिकारी झालंच पाहिजे असं नाही, पण तुम्ही ह्या भारताचे एक चांगले नागरिक झालं पाहिजे एवढं तत्व जरी तुम्ही सर्वांनी मनामध्ये ठेवलं तरी त्या ठिकाणी तुमचं शिक्षण पूर्ण तत्वात जाईल असं माझं प्रामाणिक वैयक्तिक मत आहे. आणि खरंच तात्या ह्या शाळेमध्ये आल्याच्या नंतर एक चांगल्या प्रकारची इंग्लिश मिडियम जी स्कूल शाळा आहे, जी आश्रमशाळा म्हणून तिच्याकडे आपण पाहतोय, विद्यार्थ्यांकडं पाहिल्याच्या नंतर इथला असणारा एकदम स्वच्छ परिसर, नीटनेटकेपणा आणि विद्यार्थ्यांनी घातलेला जो गणवेश आहे एकदम स्वच्छ, आणि मुलांकडं पाहिल्याच्या नंतर त्यांचं जे सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगून जाते का खरेच ह्या मुलांकडं पाहिल्यानंतर त्यांचा असणारा कॉन्फिडन्स, त्यांचा आत्मविश्वास, नक्कीच हे शिक्षक एक चांगल्या प्रकारचं शिक्षण ह्या शाळेमध्ये देत असतील. नक्कीच ह्या शाळेची गुणवत्ता चांगल्या प्रकारची ह्या ठिकाणी होत असेल, कारण की ह्या शाळेमध्ये येण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. मी अनेक वेळा साहेबांच्या भाषणातून किंवा अनेक कार्यकर्त्यांच्या भाषणातून आपल्या तालुक्यातील ज्या असणाऱ्या आश्रमशाळा ह्या कशा आहेत हे नक्कीच उल्लेख अनेक वेळा भाषणातून फक्त ऐकला होता, पण प्रामुख्याने आज इथं आल्याच्या नंतर प्रामुख्याने ही शाळा डोळ्याने पाहण्याची वेळ आली. नक्कीच एक चांगल्या प्रकारची आश्रमशाळा म्हणून आंबेगाव तालुक्यातील आश्रमशाळेची ओळख नक्कीच राज्यामध्ये असेल असं मला इथं आज आल्याच्या नंतर वाटलं. तुम्हाला अजितदादा पवार यांच्या जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुलेखन वया वाटपाचा कार्यक्रम आम्ही सर्वांनी हाती घेतलेला आहे. आणि ही सुलेखन वही देण्याचं तात्पर्य एवढंच आहे का तुमचं जे हस्ताक्षर आहे ते हस्ताक्षर एक चांगल्या प्रकारची सुधारणा त्याच्यामधून व्हावी, तुमच्याबद्दल एक चांगल्या प्रकारची चेतना किंवा एक चांगल्या प्रकारची त्यातून तुम्हाला मार्गदर्शन त्यातून मिळावं, ह्या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. आपण सर्वांनी आमचं एक चांगल्या प्रकारचं स्वागत केलं, आम्हाला चांगल्या प्रकारचा मान सन्मान केला, त्याबद्दल जो शिक्षक वर्ग आहे आणि आपले सर्व प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना मनापासून त्या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि थांबतो. आदरणीय सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. मित्रांनो, मी शिक्षक वगैरे नाही म्हणून मी जास्त बोलत नाही. माझं वाक्यानं देणं माझं काम नाही. मी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे. मी काम करणं आणि काम करून घेणं ह्या गोष्टी मला येते. मित्रांनो, याच्या कार्यक्रमानिमित्त मी नक्की सांगेन तुम्हाला की आपण सर्व गरिबाची मुलं विविध ठिकाणांना आलो, शिक्षण शिकायसाठी आलो. आपल्या आई बाबा आपल्याकडून खूप अपेक्षा करतात, मोठ्या आशेनं तुमच्याकडे बघतात, डोळ्यामध्ये तुमच्याविषयी स्वप्न आहे. त्यांना असं वाटतं की माझी मुलगी, माझा मुलगा काही बनून येईल, ही आशा त्यांच्या स्वप्नामध्ये, त्यांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे. ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ते तुम्हाला पूर्ण करायचं आहे.
त्यासाठी तुम्ही ज्या कामासाठी इथं आल्या हे ओळखा. कोण काय सांगतो, काय वागतो, कसं करतो, काय करतो हे बघण्यापेक्षा तुम्ही इथं कशासाठी आला, तुम्हाला तुमच्या वडिलांनी कशासाठी इथं पाठवलं, तुम्हाला काय बनायचं आहे हे तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही माझ्यासारखं अधिकारी करा. मी तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही डॉक्टर बना, इंजिनियर बना, मी हेच म्हणणार नाही. मी मात्र ही गोष्ट नक्की म्हणतो, तुम्हाला जे काही बनायचं आहे पहिलं तुम्ही नीट विचार करा. तुमच्याकडे ज्या साधन संपत्ती आहेत त्याचा उपयोग करणं शिका आणि आपलं ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित करा की मला माझ्या जीवनामध्ये मला हे बनायचं आहे, मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला शेतकरी बनायचं आहे, मला अभियंता बनायचं आहे, मला लीडर बनायचं आहे आणि हे सर्व बनून मला माझ्या समाजाची सेवा करायची असं ध्येय निश्चित करा. आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की आपल्याला आपल्या ध्येयासाठी वर पोचल्यानंतर जी क्वालिटी आवश्यक आहे, जे त्याला काय म्हणतो आपण, योग्यता, पात्रता, बेस्ट, चांगल्या पद्धतीचं ते येण्यासाठी जी वैचारिक पातळी लागते ते शिक्षण तुम्ही घ्या. ते त्याच्यासाठी तुम्ही इथं आला, ते तुम्ही घ्या. पहिलं चांगलं शिक्षण घ्या, चांगलं घ्या. पास व्हायचं म्हणून होऊ नये. नापास झालं तरी चालेल, नापास पण नाही. जो नापास होत नाही तो पासही होऊ शकत नाही. प्रश्न नापास होण्याचा, पास होण्याचा नाही. तुम्हाला जे करायचं आहे ना, चांगलं करा, चांगला अभ्यास करा, समजून घ्या. ते तुम्ही तर शिक्षण शिकायसाठी आलं, जरुरी नाही की सकाळी 10 वाजतापासून 6 वाजेपर्यंत आपले क्लास आहे तेवढंच शिकण्याचं. त्याच्या व्यतिरिक्त बाकी काम वेळ आहे तुमच्याकडे. आपली निवासी शाळा आहे, गणेश दादासारखे चांगले शिक्षक आपल्याला लाभलेले आहेत. हाकेच्या अंतरावर मी सुद्धा इथे आहे. आपण शिक्षण शिकायसाठी आलो, ते ओळखा, चांगल्या पद्धतीने शिक्षण शिका, समजून घ्या आणि समजून आपल्या ध्येयाकडे वळा. मी काय बोललो मला माहीत नाही, पण मला जे वाटतं तुमच्याविषयी ते मी बोलतो. कारण तो भाषण देणं माझं म्हणजे नाही आहे, माझं ते क्षेत्र पण नाही. मी या दिवशी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो, मनापासून. मी ह्या शाळेमध्ये कदाचित माझा 3रा चान्स असेल. मी जेव्हा इथे आलो तर कदाचित कुणालाच माहीत नव्हतं की मी इथं आलो. मी ज्या दिवशी आलो तर मी माझी गाडी बाहेर ठेवली. एक आम माणूस म्हणून मी झालो होतो. गेटवर मला रोखण्यात आलं. मी मनात आणलं असतं तर काय करू शकतो, कायदे कानून मलाच नसतं. मी तिथं नाव नोंदणी केली, ज्या ज्या प्रोसेस होत्या त्या फॉलो केल्या, मी सर्व केलं आणि आलो. संपूर्ण शाळा फिरलो. मला शाळा फिरल्यानंतर एक असं दृश्य बघितलं की माझं मन सुखावून गेलं. आणि ते घटना अशी होती, एका शाळेमध्ये सकाळी 9:30 वाजता एक शिक्षिका, तिचं नाव काही मला माहीत नव्हतं, आपल्या मुलांना तुम्हाला शिकवत होते. चांगल्या पद्धती शिकत होते आणि मस्त चांगल्या भाषेत. मी त्याचा क्लास 15 मिनिट केला. कदाचित ज्या जी लोक त्यावेळेस उपस्थित असतील, की ते शिक्षिका जिथे उपस्थित असेल त्यांना माहीत असेल ही गोष्ट कमी आलो होतो म्हणून. अशा एका चांगल्या शाळेमध्ये तुम्ही हा तुमच्या म्हणून. शाळा चांगली असली तरी तिथून काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुमच्यावर डिपेंड करतं. शाळा चांगली राहिली, तुम्ही तिच्यातून काही घेतलं नाही तर
तर त्याचा काही उपयोग होणार नाही. मी नशिबान इतके चांगले शिक्षक जे मन लावून तुम्हाला चांगल्या पद्धतीत साध्या सोप्या भाषेत योग्य पद्धतीत शिकवतात. त्याचा तुम्ही लाभ घ्या आणि माझ्यापेक्षाही मोठे बना. आणि मोठे बनल्यानंतर बॅक टू सोसायटी, समाजाकडे या. कारण आपण ज्या ठिकाणून आलो आहे ना त्याचं गुण आपल्याला फेडायचं आहे, म्हणून त्याच्यासाठी काम करा. इतके बोलून मी माझी 2 शब्द संपवितो. थँक्यू.